नागपूरमध्ये रस्त्यातच बच्चू कडूंनी ठिय्या मांडलेला आहे आणि त्यांच्यासोबत शिष्टमंडळाकडून चर्चा केली जाते। त्याची थेट दृश्य आपल्याकडे आहेत। रस्त्यात बसूनच सरकारच्या शिष्टमंडळाची कडूंसोबत चर्चा सुरू आहे। आंदोलनावर दोन आहे ते काढू नका। ओला झाल्यावर मग रात्रभर ओला राहायला लागेल आपल्याला, बदलायसाठी प्रॉब्लेम होईल ना। पहिले एक आहे ते कळायला काही हरकत नाही। शांत बसा, आवाज देऊ नका। हॅलो, अरे खाली बसा, सरकारला कळून द्या की किती पाऊस आला तरी आपण मैदान सोडलं नाही। सगळे खाली बसा, सगळे खाली बसा, सगळे। काही ओलं झाल्यानं काही मरत नाही माणूस। अरे तसे मेलो ना असे मेलो, काही फरक पडत नाही। खाली बसा, खाली। या सरकारला कळलं पाहिजे की किती पाऊस आला तरी हे काही मैदानातला सैनिक हल्ला, त्यामुळे सगळे खाली बसा। दाखवा, कॅमेरा दाखवा। कास्तकार पावसात गेलाय, या पावसाने कास्तकार घेणारा नाही। जय जवान, जय जवान, जय जवान। भारत माता की, भारत माता की। एक लोक, एक लोक। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। हा इलाका कोणता आहे? कोणता पॉइंट आहे? अजून एक वर पकडून ठेवतो। बढिया नाही, दुसरा माईक पडलं ना तुमच्याकडे। दुसरा माईक आहे तिथे, दुसरा माईक होता। एक माईक समोर होता। अरे माईक साठी अजून प्लास्टिक दृश्य आपण बघू शकतोय। नागपुरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी पाऊस पडतोय तरी सुद्धा हे आंदोलक मागे हटलेले नाहीयेत, त्यामुळे तोडगा निघणार का याकडे लक्ष आहे। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे नागपूरमधून थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, काय चर्चा सुरू आहे? तोडगा निघण्याची शक्यता आहे का? पिढा पिढा टळू दे, पिढा पिढा टळू दे। पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया। दरम्यान ही दृश्य थेट नागपूरमधली मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बोलणं होतंय का, हाही सवाल आहे। फोनवरून आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार असं शिष्टमंडळाने म्हटलेलं होतं। आणि बच्चू कडू या ठिकाणी रस्त्यातच बसून ठिय्या त्यांनी मांडलेला आहे। याच ठिकाणी चर्चा केली जाते सरकारच्या शिष्टमंडळासोबत आणि सर्व शेतकरी आंदोलक सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। पाऊस पडतोय तरी सुद्धा कोणीही मागे हटलेलं नाहीये। दरम्यान शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार पुकारलेला आहे आणि याच महाएल्गारला साथ देत हजारो शेतकरी नागपुरात दाखल झाले। कर्जमाफीची मागणी करत या शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये चक्का जाम केला। रेल्वे रोखल्या। शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे सरकार कोंडीत सापडलं।